3 बोटांचा आपल्याला वापर करायचा। या 3 बोटांमधलं जे अंगठ्याच्या बाजूचं बोट। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात गणपती बाप्पाला आवडणारे मोदक याची रेसिपी। चला तर मग या मोदकाचे सारण बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहेत ते इथे पहा। इथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे। याच वाटीच्या प्रमाणानुसार मी इथे ओला नारळ खोवून घेतला आहे। हा ओला नारळ या वाटीप्रमाणे 2 वाटी आहे। साजूक तूप घेतले आहे। सारणामध्ये टाकण्यासाठी आपण इथे ड्रायफ्रूट घेतले आहेत। काजू, बदाम, पिस्ता, चारोळी आणि मनुका। हे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे थोड्या मी केशरच्या काड्या घेतल्या आहेत। अर्धा टीस्पून वेलची पावडर आहे, पाव टीस्पून जायफळची पावडर आहे आणि अर्धा टीस्पून खसखस आहे। आणि याच वाटीने मोजून मी 2 वाटी इथे मी तांदळाचे पीठ घेतले आहे। हे पीठ मी रोजच्या भाकरीचेच पीठ घेतले आहे। तुम्हाला जर सुवासिक मोदक हवे असतील तर तुम्ही इथे आंबेमोहर तांदळाचे पीठ सुद्धा घेऊ शकता। अगोदर आपण काजू, बदाम, पिस्ते हे कट करून घेऊयात। गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया। बारीक चिरून घेतलेले लगेच आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया। मीडियम फ्लेमवर ड्रायफ्रूट असे थोडा वेळ परतून घ्यायचे। आता आपण त्यामध्ये खसखस घालूया। खोवून घेतलेला ओला नारळ यामध्ये घालूया। आता हे मीडियम फ्लेमवर 1 मिनिट आपण परतून घेऊयात। आता यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला गूळ। गुळाला असे पाणी सुटेपर्यंत मीडियम गॅसवर हे आता आपण परतून घेऊयात। गुळाला असे पाणी सुटले की गॅसची फ्लेम आपण फास्ट करणार आहोत। यामधील गुळाचं पाणी ड्राय होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला आपण गॅसची फ्लेम फास्ट करणार आहोत तेव्हा हे सारण असं आपल्याला परतत राहायचं आहे। जर आपण हे असं परतलं नाही तर ते करपू शकतं। त्यामुळे हे सारण आपल्याला असं व्यवस्थित सारखं परतून घ्यायचं आहे। आता हे सारण आपलं ड्राय झालं आहे। असं ड्राय झालं की गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे। यामध्ये आपण आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेऊयात। पाव टीस्पून जायफळ पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात। हे असं मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता हे मोदकाचं सारण आपलं तयार झालं आहे। आता आपण मोदकासाठी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी घेणार आहे। 2 वाटी जर आपले तांदळाचे पीठ असेल तर आपण 2 वाटी इथे पाणी घ्यायचं आहे। गूळ ज्या वाटीने मोजला आहे त्याच वाटीने मी इथे तांदळाचं पीठ आणि पाणी मोजले आहे। थोडेसे आपण यामध्ये मीठ घालूयात। तुम्हाला जर या पाण्यामध्ये मीठ नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता। तुम्हाला जर नैवेद्यासाठी मोदक हवे असतील तर तुम्ही यामध्ये मीठ नाही घातलं तरी चालेल। असे पाणी उकळले की आपण यामध्ये हे तांदळाचे पीठ घालणार आहोत। लगेच हे असे तांदळाचे पीठ ढवळून घ्यायचे। आता आपण गॅसची फ्लेम स्लो करूयात आणि हे तांदळाचे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे सगळं पीठ आपण या ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे पीठ गरम गरम असतानाच आपण मळून घेणार आहोत। हे आता पीठ आपण असं या पाण्यामध्ये असं हात घालून हे असं पीठ आपण गरम गरमच मळून घेणार आहोत। A few minutes later. अशा प्रकारे सर्व पीठ मी इथे हे मळून घेतले आहे। आता हे सर्व पीठ आपण एका पातेल्यात काढून घेणार आहोत आणि मोदक बनवण्यासाठी आपण असेच थोडे थोडे पीठ घेऊन आपण हे असं पुन्हा एकदा मऊ मळून याचे मोदक तयार करायला घेणार आहोत। बाकीचे पीठ आपण हे झाकून ठेवायचे आहे। गॅसच्या स्लो फ्लेमवर मी हे साजूक तूप वितळून घेत आहे। मोदक बनविताना आपल्याला हे साजूक तूप लागणार आहे। मोदक तयार झाले की आपण या चाळणीमध्ये ठेवणार आहोत। मोदक ठेवायच्या अगोदर या चाळणीला आपण असं हे साजूक तूप लावून घेणार आहोत।
इथे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे साजूक तूप घेतले आहे. आता आपण हे तांदळाचं पीठ मळून याचे मोदक तयार करणार आहोत. हाताला थोडं पाणी लावून आपण याचा एक आता गोळा तयार करणार आहोत. मोदक तुम्हाला किती साईजचे हवेत त्याप्रमाणे तुम्ही या पिठाचा गोळा तयार करून घ्या. आता आपण बोटांना तूप लावून घेणार आहोत. याची आपल्याला आता एक वाटी तयार करायची आहे. मोदकाची ही वाटी तयार करताना नेहमी लक्षात ठेवा, पातळच अशी करायची, त्यामुळे मोदक कसे असे छान सॉफ्ट लागतात. वाटी तयार करताना डाव्या हाताची 4 बोटे आपली ही अशी वाटी खाली ठेवायची. हा अंगठा डाव्या हाताचा यामध्ये घालायचा. दुसऱ्या हाताने ही अशी 4 बोटं बाहेर ठेवायची आणि 2 अंगठ्यांनी असा हा पिठाचा हा गोळा फिरवायचा आहे. जसा आपण पिठाचा गोळा फिरवू त्याप्रमाणे याला असा हा वाटीचा आकार येणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी कशी ही वाटी तयार केली आहे. आता आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत. पुन्हा तुपामध्ये असं बोट बुडवा. अंगठ्याला आणि बोटाला असा तूप लावून घ्या. इथे लक्षात ठेवा 3 बोटांचा आपल्याला वापर करायचा आहे. या 3 बोटांमधलं जे अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ते यामध्ये असं घालायचं. ह्या 2 बोटांनी आपल्याला या असं कळीचा आकार काढायचा आहे. हे मधलं बोट आतमध्ये घालून या 2 बोटांनी आपल्याला या पाकळ्या तयार करून घ्यायच्या. या पाकळ्या तुम्ही अशा जवळजवळ सुद्धा करू शकता. जेवढ्या पाकळ्या तुम्ही या अशा जवळजवळ कराल तेवढा मोदक हा छान असा कळीदार दिसतो. हाताने असा हा गोल फिरवायचा. या पाकळ्या अशा मोडून द्यायच्या नाहीत, त्यामुळे बाहेर मोदकाच्या या पाकळ्या अशा छान दिसतात. इथे तुम्ही पाहू शकता हा मोदक आपला तयार झाला आहे. आता आपण दुसरा एक मोदक तयार करून घेऊया. आता मी बाकीचे सर्व मोदक तयार करून घेते. A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता सर्व मोदक मी तयार करून घेतले आहेत. आता आपण या सर्व मोदकांना केशर लावून घेऊयात. केशर हे ऑप्शन आहे, तुम्ही केशर नाही लावलात तरी चालेल, पण मी इथे या मोदकांना केशर लावत आहे. इथे मी सर्व मोदकांना केशर लावून घेतले आहे. आता हे मोदक आपण वाफवून घेऊयात. इथे मी पाणी गरम करीत ठेवले आहे. यामध्ये आपण आता मोदक वाफवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे मोदक फास्ट गॅसवर 15 मिनिट वाफवून घेणार आहोत. 15 मिनिटच्या जास्त हे मोदक वाफवायचे नाही आहेत. बरोबर 15 मिनिटच हे मोदक वाफवायचे आहेत. A few minutes later. 15 मिनिटानंतर इथे गॅस आपण बंद करून घेऊयात. 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मोदक हे रेडी झाले आहेत.